राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 122 वर गेलेली आहे। राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढलाय। 216 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। कोरोना विषाणूचा संसर्ग फोफावतोय वेगाने। कोविडच्या काळात जेव्हा बरंचसं जग त्या हाहाकारानं खचून गेलं होतं, तेव्हा एक शाळकरी मुलगा मात्र पुढल्या आयुष्यात लोकांचे जीव वाचवायची खुणगाठ मनात बांधत होता। त्याचं ध्येय पक्क ठरलं होतं, त्याला डॉक्टर व्हायचं होतं। तो कसून अभ्यासाला लागला। 10वीच्या परीक्षेत त्याने 99% मार्क मिळवले। या मुलाचं नाव मोहक संखे। नमस्कार, माझं नाव मोहक संखे आहे आणि मी अंधेरीत लोखंडवालात राहतो। केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या भविष्याची चिंता असणारे, कोविडच्या काळात रस्त्यावर उतरून लोकांची मदत करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील काहीतरी करू पाहणाऱ्या मुलांना प्रोत्साहन द्यायचा निर्णय घेतला आणि शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांनी त्या दूरदृष्टीला पाठबळ देत शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव पुरस्काराची मुहूर्तमेढ रोवली। मला सिन्सिअर थँक्स सांगायचं आहे शिवसेनेला, सिद्धेश कदम साहेबांच्या पूर्ण टीमला आणि आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना। मोहक सध्या या लॅपटॉपवर नीट परीक्षेची तयारी करत आहे। आरोग्य सेवा करून पीडितांना जीवनदान देण्याच्या त्याच्या स्वप्नाच्या तो अधिक जवळ जाऊन पोहोचला आहे आणि हे शक्य झालं आहे गुणगौरव पुरस्कारामुळे। माननीय सिद्धेश कदम यांच्याद्वारे आयोजित गुणगौरव सोहळा। चला नव्या स्वप्नात श्वास फुंकूया।